आज आपण बनवणार आहेत स्वीट कॉर्न चाट किंवा स्वीट कॉर्न मसाला। त्यासाठी मी सगळ्यात प्रथम घेतले आहे स्वीट कॉर्न, 1 वाटी कोथिंबीर, एक अर्धा चमचा मॅगी मसाला, अर्धी वाटी टमाटर, 1 वाटी कांदा आणि थोडं 1 चमचा बटर घेतला आहे। आणि मी याच्यात ग्रीन, शिमला, येलो, रेड आणि एक छोटीशी फोड लिंबाची घेतली आहे। केचप घेतला आहे, सॉस घेतला आहे, डार्क सोया सॉस घेतला आहे। आपण पाणी ठेवलं आहे तापायला, त्याच्यामध्ये आपले स्वीट कॉर्न टाकूया। त्यांना हलकसं थोडंसं शिजून घेऊया, एक 3 ते 4 मिनिट। कढई ठेवली आहे तापायला, बटर घालून घेऊया। आपले कांदा कट करून घेतलेला आहे, हलकासा परतायचा आहे आपल्याला। बघू शकता, आपल्याला जास्त डार्क लाल नाही करायचा, हलकासा करायचा आहे। आता टाकूया आपले टमाटर। आता टाकणार आहोत शिमला मिरची, सर्व एकजीव करून 2 ते 3 मिनिटे परतून घेऊया। आता टाकणार आहोत आपला मॅगी मसाला, कोथिंबीर, टाकूया सोया सॉस, एक अर्धा चमचा, थोडंसं आपलं केचप, एक अर्धा चमचा टाकला आहे ते पण मी। सर्व एकजीव करून घेऊया। गॅस मंद आचेवरती ठेवूया, 2 ते 3 मिनिटे यांना परतून देऊया। बघू शकता, पहा हलकसं परतून घेतलं आहे आपण। आता एक अर्धी फोड लिंबाची याच्यात, एक 2 चिमूट एवढं मीठ, पाहू शकता। सर्व एकजीव करून घेऊया। खाणार आहोत आपण आपले वाफळलेले स्वीट कॉर्न। सर्व एकजीव करून घेऊया आणि एक 5 ते 7 मिनिटे मंद आचेवरती ठेवूया। बघू शकता, आपले स्वीट कॉर्न मसाला किंवा स्वीट कॉर्न चाट झालेला आहे। बघू शकता, आपला स्वीट कॉर्न मसाला किंवा स्वीट कॉर्न चाट भरपूर छान टेस्टी